नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्राचे लाडके नेते, हे लाडके चेहरे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकन केबल नेटवर्कच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे व्हाईट हाऊस फिटली. आता बघूयात या कार्यक्रमात पुढे काय घडतंय. आता हे प्रवीण तरडे नाही तर कोण आहेत, पण आम्ही हा पिक्चर बघितला सर. या संपूर्ण चित्रपटामध्ये तुम्ही चांगले डायलॉग बोललात, पण या संपूर्ण चित्रपटात एक डायलॉग तुम्ही बोललाच नाहीत. आरा खतरनाक, एकदा बोलायला पाहिजे होता तुम्ही. सर, थोडी गल्लत होते. हे स्वप्नील जोशी सर आहेत. आम्हाला माहित असतं या ठिकाणी राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा थोडे थोडे पंच मारत असतो सर. स्वप्नील जोशींचे सगळे चित्रपट त्या ठिकाणी आम्ही बघितलेले असतात आणि स्वप्नील जोशींचा तो चित्रपट आम्हाला फार आवडला. पुणे मुंबई पुणे. खरं तर तुम्ही हा चित्रपट आता पुण्यात परत करायला पाहिजे. त्याचं नाव सुद्धा आम्ही ठरलेलं आहे. काय? पिंपरी चिंचवड हडपसर. पिंपरी चिंचवड. त्याचा पुढचा करायचा असेल तर त्याचं पण नाव आहे माझ्याकडे, हडपसर सासवड हडपसर. त्याच्या पुढचा पण सांगतो, सासवड बारामती सासवड, असा पण एकदा करून टाका. 3 पार्ट तयार आहेत. काका नमस्कार, पाया पडतो. राहू दे कुठेही जा, फक्त सांगून जा. म्हणजे काय आहे, तुम्हाला कामाची आवड आहे, पण गर्दीच्या ठिकाणी जाताना जरा म्हणजे काळजी घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. कसं आहे, राजकीय जीवनामध्ये काका, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना तुमच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहे की प्रत्येक ठिकाणी गर्दी जरी असेल तरी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला आपण भेटलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण पोचलं पाहिजे. कधी कधी 24 तास काम करावं लागतं आणि त्या ठिकाणी आम्हाला वेळ कमी पडतो, म्हणून आम्हाला पहाटे सुद्धा उठावं लागत असतं त्या ठिकाणी. तुम्ही पाठ उठून जाणार म्हणजे इतरांना टेन्शनच येत असेल. नाही, म्हणजे ती दादांच्या मिश्किलपणाची सवयच आहे आम्हाला. लहानपणी ते काय करायचे, रांगत दुसऱ्याच्या अंगणात जायचे, पण घरात जायचे नाहीत. आणि मी हाक मारली की लगेच परत यायचे. त्यांच्यामध्ये हा आज्ञाधारकपणा आणि मिश्किलपणा लहानपणापासूनच आहे. पण कधी कधी गमती होतात, काही नाही का. वाह, छान. तर दादा, काका, तुम्हा दोघांचं स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये. आता मात्र वेळ झाली आहे चर्चेत पुढे जाण्याची आणि पुढच्या आपल्या गेस्टना इथे बोलवण्याची. पटकन मी इथे आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आपलं कमलेंद्र नागपूरकर यांचं. जोरदार टाळ्या कमलेंद्र नागपूरकर यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. तुझी अजून त्या दिसाची अरे बंद करा ना. सर, तुमचं खूप खूप तुम्ही कितीही बोला, पण मी लढणार आहे. मी थांबणार नाहीये. मी माझं काम सुरू ठेवणार आहे. मी लढणार आहे. ते घ्या ना, होली कब आहे. कब आहे होली? होली काय चाललंय तुझं? अरे हमको मिटा सके वो जमाने में दम नहीं. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं. जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. मजदूर का हाथ का दिया. बघा, या एकट्याच माणसानं मला ओळखलं. कसं? ते तात्या बोलले ना, ते मजदूर का हात तात्या असं बोलले ना. अध्यक्ष महोदय. अरे आधी होतो, आता नाही. काय? अध्यक्ष महोदय अमेरिकेचा. तुम्ही ओळखलं नाही मला? कोण आहात तुम्ही? मध्ये मध्ये का बोलताय? तुम्ही कोण आहात? अहो, डोनाल्ड ट्रम्प. तुम्हाला कसं विसरेन? तुम्हाला विसरणं शक्य नाही. नाही नाही. मला वाटतं साहेब टेलिसोप फार बघत असावेत. तुम्हाला कसं कळलं? ते नाही, शेवटचा शब्द तुम्ही 3दा बोलताय ना ते. वा 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 वा, सगळे आलेले आहेत. तर आता मूळ चर्चेला आपण पटकन सुरुवात करूया. अजिबात वेळ घेणार नाही. थांबा, मी यायचं बाकी आहे. थांबाजी. काय? कोण राहिलं?
वॅक्सिन आलं पण एक मिनट, मैं वैसी वाली वैक्सीन नहीं हूँ जी, लेकिन दिल्ली वालों के लिए मैं वैक्सीन से कम नहीं हूँ जी. वा 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 वा. आणि अशा पद्धतीने जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे अरविंद. हे ते हो. अहो काय पत्र लिहिता तुम्ही फॅन आहे तुमचा. तुम्ही दिसता पोस्टाच्या पेटी एवढे पण काय पत्र लिहिता तुम्ही. कोण? अरविंद जगताप. अरविंद जगताप नाही जी, मग? अरविंद कडवेवाल जी. मी पण या चर्चेत भाग घ्यायला आलो जी. वा, छान झालं, बरं झालं तुम्ही इथे आलात. आणि आता मात्र आपण चर्चेला चला सुरुवात लवकर चर्चेला सुरुवात करा. तुम्हाला पाणी भरायला जायचंय ना. हो, हो. मग स्ट्रीट मध्ये कुठं पाणी भरताय. चला पुढे. तर स्वागत आहे. आणि आता वळूया पुढच्या विषयाकडे. ट्रम्प तात्यांचा पुढचा प्रवास भारतामध्ये कसा होणार आहे हे झटपट आपण जाणून घेणार आहोत. पुढील वाटचाल त्यांची कशी व्हावी हे आपल्या नेत्यांना काय वाटतं यावर आपण चर्चा करणार आहोत. तात्या, मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यात आधी की तुम्ही अमेरिका सोडल्यावर भारताचीच निवड का केली? का म्हणजे मी इथलाच आहे. कुठला? मसवड बुद्रुक, जिल्हा सातारा. वा 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 वा. ब्रेकिंग न्यूज आपण ऐकलेली आहे. तात्यांनी आताच इथे या मंचावरती कबूल केलेलं आहे की तात्या म्हसवडचे आहेत. मला वहिनींना विचारायचं आहे, वहिनी तुम्ही कुठल्या आहात मूळच्या? गड इंग्लज. काय केलं मॅडम. गड इंग्लिश. गड इंग्लज, कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्हा. बापरे, वा, छान. तात्या, मला एक जाणून घ्यायचं होतं म्हणजे पटकन की अमेरिकेला कसं गेलात तुम्ही? ते माझ्या बापामुळं. कसं काय? आमच्या बापाची बदली असायची ना, फिरतीवर असायची, त्यामुळे फिरत फिरत आम्ही तिकडं अमेरिकेला गेलो. नाही, म्हणजे मला अगदीच जाणून घ्यायला आवडेल की वडील काय करायचं तुमचे? ते कंडक्टर होते एसटीत. मग ते त्याने ट्रेनिंग द्यायला, तिकडच्या कंडक्टरला ट्रेनिंग द्यायला ते गेले होते बाबा आमचे. कसलं ट्रेनिंग म्हणजे मुळात? हे चालत्या एसटी मध्ये खांबाला उभं राहून तिकीट कशी काढायची, कॅटलॉग कसा भरायचा, त्यामुळे असं फिरत फिरत गेलो आणि तिकडे स्थायिक झालो. वा, छान छान छान. म्हणूनच कदाचित असं वाटतंय ना तात्या, तुम्ही आमच्यातलीच वाटताय आम्हाला. खूप छान, खूप छान, खूप मस्त. आमच्यातलेच काय, आम्हाला तिकडे होतो ना आम्ही, तर इथली एवढी आठवण यायची ना. मी काय करायचे माहितीये का, व्हाईट हाऊसचं मागचं अंगण आहे ना, ते शेणाने सारवायचे. मला तुम्हा दोघांना विचारायला आवडेल की तुमचं दोघांचं नेमकं जमलं कसं? हा, ते काय झालं, शिकागो फेस्टिवल होता ना, अच्छा. तिथं आम्ही गेलतो. अच्छा, म्हणजे कोकणातलाच फेस्टिवल आपला. काय? हा, शिकागो फेस्टिवल म्हणजे कोकणातला. कसं काय? तिकडे कोकणी माणसं सगळी हो. शिकागो मध्ये कोकणी माणसं राहतात? हा, आपण नाही का मुलीला म्हणतो ओ चेडवा शिकागो, येगो जागो चेडवा शिकागो. आणि पोरगी शिकल्यावर काय म्हणणार? पोरगी शिकागो, प्रगती झालो गो. विनोद चांगले करतात हा. तुमचा जीव आहे अजून. पोळ्यावर म्हणतोय, पोळ्यावर. त्यांचा पोयाचा मॅटर संप. अहो, ते जाऊ द्या ना, माझी लव्ह स्टोरी ऐका ना. सांगा. तर शिकागो फेस्टिवलला गेलो होतो, तिथं ही गाणं गायला आली होती. तिथं हिला मी पाहिलं, तिथं आमचं जमलं. म्हणजे जरा 2 मिनिटं गाणं होऊन जाऊ देते. अरे बापरे, वा वा, फार छान. वेगळंच वातावरण निर्माण झालंय. वा वा. वा, फार सुंदर. लक्षात आलं आता तुम्ही का पडलात ते. काय आहे, तुमचं गाणं ऐकत हे घरात बसणार, मग प्रचार कसा होणार, सगळं लक्षात आलं आता. आणि मला आता खरं तर बाणेसाहेबांना प्रश्न विचारायचा होता की तात्यांनी नेमकं भारतामध्ये येऊन काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं त्यांना ऍक्टिंगची आवड आहे, तर त्यांनी माझ्याबरोबर कोकणात यावं. त्यांना मी वस्त्रहरण नाटकामध्ये रोल देतो. कुठला? हे डोनाल्ड तात्या सरपंच रोल देतो तुम्हाला. म्हणजे निवडणूक न लढता तुम्ही सरपंच व्हाल. मला वाटतं त्यांनी डायरेक्ट सिनेमात काम करावं. अध्यक्ष महोदय, त्यांनी भोजपुरी सिनेमात जावं. केस बघा, त्यांचा चेहरा बघा, भोजपुरी सिनेमात एकदम फिक्स बसतील ते. अध्यक्ष महोदय,
अरे 2-4 दिवस तिकडे प्रचाराला काय केला तुम्ही? भोजपुरी करताय सतत. त्यांनी आता भोजपुरी चित्रपटामध्ये काम करायचं आणि मग पिक्चरचं नाव त्यांच्या बरोबर आपण काय ठेवायचं? लुगाई रंपाट, सय्या ट्रंपाट. एक मिनिट, हे रंपटचं मध्ये आणायची गरज काय होती? उगाच आपलं पर्सनल जायचं. पण त्या पोरानं चांगलं काम केला. कुठल्या? ते सुपरस्टार कुशल बद्रिके. त्याची म्हणे बायको कथक क्लासेस. तात्यांनी नेमकं भारतामध्ये येऊन काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला एक मी काम सांगतो. तुम्ही काय करा, मक्याच्या शेतात कणीस म्हणून उभं राहा. का? काय आहे, पाखरं सगळ्यात मोठं कणीस म्हणून तुमच्याकडे येतील आणि तुमचा चेहरा बघितला की त्यांचा विश्वासघात होईल. एकदा त्यांचा विश्वास उडल्यानंतर पाखरं काही परत कणीस खात नाही. त्यामुळे शेतीमध्ये तुमचा फार चांगला उपयोग होईल असं मला नक्की वाटतं. वा वा तेवढं वा. जरा विचारात घ्या आता. काका धन्यवाद. आणि पटकन मी आता विचारणार आहे, वेळ नाही घालवणार. सेनापती सर, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की तात्यांनी नेमका कुठला व्यवसाय इथे करावा? नाही अगदीच बरोबर आहे. कोणी यावं, म्हणजे व्यवसाय करावा, आमची काही हरकत नाही, आम्ही नाही म्हणतच नाही आहे. आमचा विश्वास आहे तुमच्यावर, तुमचा विश्वास आहे आमच्यावर. आपण सगळ्यांनी एकत्र चाललं पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही करा, वडापावची गाडी टाका, आमचा नक्कीच सपोर्ट असेल त्या गोष्टीला. तुम्ही पोळी भाजी केंद्र काढा, आमचा नक्कीच सपोर्ट असेल त्या गोष्टीला. पण मला स्वयंपाक येत नाही. भात घेता का मग? हा घेतो की. वरण असेल तर चालतं की, वरती तूप टाका बस, बाकी काय नाही. अवघड आहे हो तुमचं. वहिनी, तुम्हाला काय येतं? येतं, पण त्याचं इथं का उपयोग? काय येतं मग तुम्हाला? अमेरिकन चॉपसी. तुम्ही अमेरिकन लापसी बनवा, आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. तुम्ही दुसरं काय ठरवलंय का तुमचं स्वतःचं, असं काही इथं येऊन काय करायचं आपण? नाही, मी काय म्हणतो ते तुम्ही जे म्हणतोय ना तेच ऐका माझं. तुम्ही त्यांना ते सिनेमातच काम करू द्या. काय माझं काय करायचं ते ठरलेलं. स्वीटकॉर्न चांगलं आहे. नाही, माझं काय करायचं ते ठरलेलं आहे. कळलं का? अमेरिकनच असतं स्वीटकॉर्न, अमेरिकन असतं. नाही, तरी ते असलं तरी इथं मला काय करायचं ते मी ठरवलं. काय करायचंय? मी इथं एक नवा पक्ष काढणार आहे. ट्रम्पवादी पक्ष. हा, म्हणजे आता आम्ही फक्त दोघंच आलोत. नंतर आमची एक माणसं येतील, मग आमचा पक्ष बळकट होणार आणि मग इथं अमेरिका करणार आम्ही. अरे हे बरं आहे, तुम्हाला हात दिला तर तुम्ही डायरेक्ट खांद्यावर बसायला लागला आमच्या. हे काय बरोबर आहे का? नाही, अजिबात बरोबर नाही आहे. हे अजिबात चालणार नाही आहे. तुम्ही राज्य करायचं स्वप्न जर बघत असाल तर हे अजिबात चालणार नाही. मग आम्ही दाखवून देऊ की आमची ताकद काय आहे. नाही अहो, पण पक्षाची गरज आहे इथं, ते आम्ही करणार. आम्ही सगळे जरी तुम्हाला हाताच्या बोटांसारखे वेगवेगळे वाटत असलो तरी सुद्धा वेळ पडली की आम्ही सगळे एकत्र येतो आणि एक मुठ्ठी बनतो. महाराष्ट्राचा विषय असेल, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असेल तर आम्ही सगळे एक आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. एक मिनिट, हे बरोबर नाही जी, हे बरोबर नाही जी. तुम्ही माझ्यासोबत दिलेलं चला जी. हा, हो, माझ्या पार्टीकडून तुम्हाला तिकीट देतो जी. बघा, हा एकच समजूतदार माणूस आहे. तिकीट सोबत चाललंय जी. अरे वा वा वा, हे कसलं तिकीट? फ्लाईटचं तिकीट हो? आहे, अमेरिका. काय? पहाटेचं फ्लाईट आहे, आत्ताच निघायचं जी. वा वा वा, हे एक चांगलं काम केलं हा राज कपूरजींनी. कडवेवाल. हा, ते जीजी म्हणतात. हो, नाही काय मी गंमत केली. खरं तर मला कळलेलं आहे की या भूमीवर राज्य सगळ्या जणांनी करायचं ठरवलं होतं, पण ते कोणालाही शक्य नाही. कारण ही भूमी साधी सुधी नाहीये ट्रम्प तात्या, एवढं लक्षात ठेवा. अनेक बलिदानकर्त्यांचं रक्त या भूमीमध्ये सांडलेलं आहे. त्यामुळे या भूमीला साधं सुद्धा समजू नका. या भूमीवरती आपण राज्य करू शकत नाही. इथं आपण फक्त सेवा करायची. त्यामुळे तसली स्वप्न तुम्ही बघायची नाहीत. हा, मग माफ करा, मला सगळं कळलंय, पण मला काही दिवस इथं राहू द्या ना. नाही नक्कीच, आम्ही नक्कीच दखल घेऊ या गोष्टींची. मला मान्य आहे सगळं, आम्ही नाही म्हणणार नाही तुम्हाला. तुम्ही या, पाहुण्यासारखे या, पाहुण्यासारखे 4-5 दिवस राहा आणि जा. राज्य करायचं स्वप्न बघत असाल तर त्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवा. कारण हे राज्य हे आमचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब माझी जबाबदारी आहे. पण आम्ही व्यवसाय काय करायचा? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर कोकणात चला. कोकणात मी तुम्हाला बोटीवर कामाला ठेवून घेतो. म्हणजे काय, मासे मोजायचे आणि बोटीत जर पाणी साठलं तर बालजीन ते बाहेर काढून टाकायचं. वा वा, मस्त आहे, मस्त. पण पाणी बाहेर का काढायचं? ते पाणी कुठून, माशामधून येतं का? नाही,
तुम्ही ज्या बोटीत असणार तिला खालून मी भोकं करणार. आणि मी नाव पण ठरवलं त्या बोटीचं. काय? तात्या निक. मी बसणार त्याच्यात. तू बसलीस की समजा बोट बुडालीस ती. नाही 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 नाही, त्यापेक्षा मी बर्थडेला फुगे फुगवतो बस, ते काम करतो. हे नको, मला नाही जमणार. चल, 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 चल. अगं, मी- तुम्ही आता पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद द्यायला कोण राहिलंच नाही तर मी निघते आता. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या आठवड्यात एका वेगळ्या चर्चेत. येते मी. नमस्कार. वा वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे. खर तर राजकीय गमती जमती नेहमीच बाहेर घडत असतात, पण त्या थुकरटवाडीत वेगळ्या पद्धतीनं घडतात आणि त्या आज इथे घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. रोहित सर, तुम्हाला आवडलं का हे प्रहसन? कॉमेडी अँगलनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना हसवण्यासाठी जे काही या ठिकाणी केलं ते आर्टिस्टिक स्वरूपातून लोकांना आवडलेलं असावं असं मला वाटतं. वा 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 वा. सुजय सर, तुम्हाला आवडलं का? हो, निश्चित. मीच बऱ्याच दिवसानंतर हसलो आणि मला वाटतं की या कोविडच्या कालावधीमध्ये आपला एकमेव कार्यक्रम असेल जो या कोरोनाच्या बातम्यांव्यतिरिक्त लोकांना खरंच संध्याकाळी या घरामध्ये बसून हा कोरोनाचं टेन्शन बाजूला ठेवून एक कौटुंबिक नातं जपण्यासाठी निश्चित मदत करेल आणि फारच सुंदर, फारच सुंदर. धन्यवाद सर, धन्यवाद सर. पंकजाताई, तुम्हाला आवडलं का हे प्रहसन? हो, मला खूप आवडलं. मी खूप एन्जॉय केलं. माझे गाल दुखतात हसून हसून. आपण एक प्रगल्भ राज्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट लिटरेचरचा असलेले आपलं राज्य आहे. सुंदर साहित्य आपल्याकडे आणि तुमचं स्क्रिप्ट आणि ह्या कार्यक्रमाकडे कुठलेही राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवून बघायला पाहिजे आणि त्या कलाकृतीचं कौतुक करायला पाहिजे. मला खूप कौतुक वाटतं. वा 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 वा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रोहित सर, तुमच्याकडे मी आता येणार आहे. तुमचा आवडता सिनेमा कुठला सर? मला तुम्ही विचारलं तसे अनेक पिक्चर खरं तर आवडतात. म्हणजे मला हिंदीमध्ये चक दे आवडतो, वा, दंगल आवडतो. दंगलमध्ये थोडंसं त्यातला एक स्पेसिफिक डायलॉग सुद्धा की म्हणजे ते छोरी आणि छोरा त्याच्यामधलं ते कम्पॅरिझन आहे ते त्या ठिकाणी मला आवडतं. मग सिंहासन हा एक मूवी फार आवडतो आणि एक गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हाही खरं तर आहे आणि राजकीय दृष्टिकोनाचा आजच्या परिस्थितीमध्ये तो फार योग्य पिक्चर वाटतो. योग्य पिक्चर वाटतो. वा वा. आणि बरेचसे डायलॉग सुद्धा सरांचे पाठ आहेत असं मी ऐकलंय. मला माहित नाही, मला तुम्हाला विचारायचं किंवा आवडीचं आहेत तुमच्या, खरं आहे का? डायलॉग तर म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असेल तर एखाद दुसरा डायलॉग मारावा. मग आम्हाला ऐकायला आवडेल सर तुमच्याकडून डायलॉग. हा, आवडके डायलॉग सांगतो पण ते एक्झॅक्टली कॉपी नाही करता येणार. हो सर, पण तुम्ही तो तुमच्या स्टाईल मध्ये घ्या सर. एक ओम शांती ओमचे 2 डायलॉग आहेत ते मला फार आवडतात. म्हणजे एक तर अगर कोई भी चीज़ मन से अगर चाहो तो पूरी कायनात आपको वो हासिल करने में मदत करते, असा एक तो डायलॉग आहे. आणि दुसरा डायलॉग आहे की पिक्चर अभी बाकी आहे. वा, तो एक फार महत्वाचा आहे आणि खास करून विरोधकांसाठी. हो, पिक्चर अभी बाकी आहे हो ना सुजय? काय गंमत आहे इथे आजच्या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक वाक्याला एक सांगितलेला अर्थ आहे आणि एक दडलेला अर्थ आहे. कोणी कुठला अर्थ घ्यायचा तर ज्यांनी त्यांनी ठरवायचं. आणि असे खूप कमी प्रसंग असतील तुमच्या या आयुष्यात की पक्ष हे फक्त वेगवेगळे पक्षासाठी असतात. माणसं तर कधीही मला वाटतं एकत्रच असतात. या महाराष्ट्रात आपण राहतो, पण असे खूप कमी कार्यक्रम असतील जेव्हा वेगवेगळ्या पक्षातले लोक एकत्र येतात. नाही, खरं आहे. आणि महत्त्वाचं काय की राजकीय क्षेत्रामध्ये विरोध दर्शवला जातो, बोलला जातो, पण व्यक्तिगत जीवनामध्ये मैत्री ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं. आता ताई या ठिकाणी आलात, आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मुंडे साहेबांचं आणि देशमुख साहेबांचं त्यांचं फार वेगळं नातं होतं. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे त्या ठिकाणी भाषणं व्हायची एकमेकाच्या विरोधात, पण मैत्री फार वेगळ्या लेवलला होती आणि त्यावेळेचं राजकारण पण फार वेगळं होतं. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही किती वेळ ठेवलं तरी व्यक्तिगत जीवनामध्ये एकमेकांना ते मदत करायचे आणि काही प्रमाणात आत्ताच्या काळामध्ये याच गोष्टी मिसिंग आहेत. म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रातले तुमचे जे दुश्मन आहे त्यांना कायमस्वरूपी दुश्मन घेऊन चालण्याचं प्रथा काहीतरी गेल्या काही वर्षांमध्ये आलेली आहे. पण मला व्यक्तिगत तुम्ही विचारलं
तर ठीक आहे, म्हणजे सुजयदादा असतील, ताई असतील, इतरही बरेच असतील की राजकीय लेवलवर कदाचित तो विरोध असू शकतो, पण प्रयत्न केला तर ती मैत्री व्यक्तिगत लेवलला एखाद्या विषयामध्ये, एखादा यांना विषय समजतो, ताईंना समजतो, कोणाला समजतो, मग तो विषय एकमेकांशी चर्चासुद्धा केली जाऊ शकते. म्हणजे पवारसाहेब, मुंडेसाहेब सुद्धा चर्चा ही त्यावेळेस वेगळ्या लेवलला पर्सनली सुद्धा करायची. वा वा वा, तुम्हा दोघांची मैत्री खूप आहे असं मी ऐकलेलं आहे आमच्याकडे. हो सिरियसली, आमच्याकडे तसा एक फोटो पण होता, मला माहित नाही त्यांना सापडला की नाही. सेम जॅकेट घातलेला एक फोटो आहे. होय, आम्ही किस्से ऐकलेत ते. हा नाही बघा ना, म्हणजे जॅकेट पण सेम घातलं होतं, मग मैत्री पण आहेच, म्हणजे काय हे नाही. फक्त हे सगळं असताना शेवटच्या पार्टीच का बदलली हे माहित मज्जा करतो. वा 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 वा. पण काय सांगाल पर्सनली, जेव्हा तुम्ही एकमेकांना व्यक्ती म्हणून ओळखता, किती वर्षे तुमची जुनी मैत्री आहे? ते ओळख तशी पूर्वीपासून, म्हणजे यांच्या कुटुंबाची आणि माझ्या कुटुंबाची एक वेगळं नातं. म्हणजे माझे आजोबा डॉक्टर अप्पासाहेब पवार हे यांची जेव्हा फॅक्टरी काढली गेली होती मी पहिली, तर त्या फॅक्टरीमध्ये ते कृषी अधिकारी म्हणून कामाला होते आणि यांचे पंजोबा, आणि त्यांचं फार वेगळं नातं होतं, फार जवळचं नातं होतं. आणि तिथं जो काही संबंध त्या दोघांचे आले, ते संबंध मग नंतरच्या पिढीमध्ये माझे आजोबा आणि यांचे आजोबा, आणि मग यांचे वडील, माझे वडील, आणि मग आम्ही सुद्धा मध्ये आधी चर्चाही करत असतो. वा 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 वा. आता येणार आहे सुजय सर तुमच्याकडे. खर तर ते खूप अबोल आहेत असं मी ऐकून होतो, पण आज ते तितके अबोल नसणार आहेत, कारण ते सौंच्या बरोबरीने आलेले आहेत. ते थांबले की त्या सुरू होतील, म्हणून वहिनींना आम्ही खास करून बोलावलेलं आहे. बरं, तुम्ही न्यूरोसर्जन आहात, बरोबर आहे ना? मी चुकत नाहीये ना? बरोबर आहे सर. डॉक्टर आहेत, आणि डॉक्टर असताना या क्षेत्रात येणं, किंवा पहिल्यापासून तुमच्या घरातच आहे हे क्षेत्र, राजकारण चालत आलेलं आहे, पण तुम्ही कधी ठरवलं की आपल्याला सुद्धा यासाठी काम करायचं? डॉक्टर, हा प्रश्न तू विचारतोय त्याच्यात एक उपहास दडलाय. डॉक्टर असताना वेगळ्या क्षेत्रात का आला वगैरे असं तू तरी विचारू नको. माझी कारण वेगळी होती, त्यांची वेगळी असतील. नाही नाही, कारण काहीच नाही. मी शिक्षण संपल्यानंतर माझ्या घरात ॲक्च्युली माझ्या वडिलांचं ऑफिस पाहायला कोणी नव्हतं. अच्छा. तर मी माझ्या वडिलांचं PA म्हणून काम केलं 7 वर्ष. काय सांगता? मी कुठलीही राजकीय, जसं आता आमदार साहेब जिल्हा परिषद सदस्य झाले, आणि मग तसं मी कुठलीच निवडणूक लढवली नाही आजपर्यंत आयुष्यात. आणि वडिलांचं ऑफिस पाहायचो, ग्राउंड वर्क करायचो, आणि मग ते करता 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 जनतेने प्रेम दिलं आणि स्वीकारायला लागले. आपण जातो, त्यांचे प्रश्न सोडवायला लागले, आणि मग त्याची आवड हळूहळू निर्माण झाली. आणि मग संधी समोर आली. आपण उभं राहताना कोणी ठरवत नाही की हे झालंच पाहिजे, पण आपण उभं राहिलो, लोकांनी प्रेम दिलं आणि खासदार झालो. असं काही पॉलिटिकल प्लॅन अजिबात नव्हता. वा 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 वा. तर ते डोक्याचे डॉक्टर असल्यामुळे राजकारण जरा सोपं गेलं त्यांचं. खरंय खरंय. घरातच राजकीय सगळं क्षेत्र असताना, वातावरण असताना, त्याचं किती प्रेशर असतं सर? नाही, प्रेशर फार असतं. जसं आता यांनी सांगितलं, पक्ष शेवटच्या क्षणाला बदलला, तेव्हा माझे वडील विरोधी पक्षनेते होते. हो. आता त्यांचं पण करिअर मी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ॲट स्टेक केलं. माझी आई जिल्हा परिषद अध्यक्षा होती वेगळ्या पक्ष, त्यांचं पण करिअर स्टेक. आता मी निवडून आलो हा भाग वेगळा आहे. खरं. माझा पराभव जर झाला असता तर कदाचित राजकारणामध्ये लोक दुसरी संधी देत नाही. एकदा एक कुटुंब संपायला लागलं का ते संपतं, आणि माझा पराभव हे माझ्या कुटुंबाला घेऊन संपला असतं. बिकॉज शेवटी कसं आहे, राजकीय प्रक्रियेमध्ये विरोधक संधी पाहतात की हे कसं संपतात. कारण की आम्ही संघर्ष केला, यांनी संघर्ष केला, ताईंनी संघर्ष केला. आमचे असे कुटुंब आहेत की लोक संधी पाहतात की एकदा फक्त तावडीत सापडला का त्याला दाबायचं. आणि मला कधीच निवडणुकीला टेन्शन नाही झालं, मला कधीच प्रचारामध्ये टेन्शन नाही आलं. पण ज्या दिवशी मतमोजणी होती आणि मी माझ्या वडिलांच्या आणि आईवडिलांचं दर्शन घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला वाटलं की मी फार मोठी गोष्ट स्टेकला लावली आहे. तर त्या क्षणाला रिअलाईज होतं. तर सुदैवाने घडलं. मग घडलं तर सगळं चांगलंच घडताना दिसतं. खरंय. तर अशा गोष्टी होतात. वा 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 वा. तर आता वळूयात आपल्या थुकरटवाडीच्या खास आकर्षणाकडे. एक वेगळी गोष्ट सुद्धा थुकरटवाडीमध्ये नेहमी घडते. पोस्टमन काका. पोस्टमन काका येतात, एक सुंदरसं पत्र घेऊन येतात. आज ते एक छानसं पत्र घेऊन आलेले आहेत तुम्हा तिघांसाठी. बघूयात ते पत्र कोणी लिहिलंय. या काका या.
नमस्कार. हे एक पत्र आलं, मी वाचून दाखवतो तुम्हाला. कोणी लिहिलंय? ते एका ऊसतोड कामगाराचं पत्र आहे. ऊसतोड कामगाराचं पत्र आहे. प्रिय पंकजाताई, रोहित दादा, सुजय दादा, तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तर तुम्ही तिघेही राज्यातले तरुण नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. इथून पुढेही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. पण आज मला माझ्या स्वप्नांविषयी बोलायचं आहे. माझ्यासारख्या 10-12 लाख ऊसतोड कामगारांविषयी बोलायचं आहे. तुम्हा तिघांशी बोलायलाच पाहिजे, कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्याशी संबंधित, ज्या बीड आणि नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार राहतात, त्यांचे तुम्ही प्रतिनिधी. तुमचं जसं जन्मापासून ऊसाशी नातं आहे, तसंच माझंही. गरोदर असून आई ऊस तोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. पाचट लहानपणापासूनच सोबतीला. ते ऊसाचं पाचट आहे का आयुष्याला मारलेली पाचर आहे, हे मला अजून ठरवताच आलेलं नाही. 200 घरांचं आमचं गाव दिवाळीत सुतक पडल्यासारखं शांत असतं. घरातली करती माणसं ऊसतोडीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेलेले असतात. 2-4 वर्षाच्या लेकरांना घरातल्या म्हाताऱ्या माणसांच्या हवाली करून बिचारे आईबाप 6-6 महिन्यांसाठी निघून जातात, पोटाची आग मिटावी म्हणून आणि चुलीतली आग पेटावी म्हणून. पण दरवर्षी 6 महिन्याचं ते पोरके पण वाटायला आलेल्या प्रत्येक पोराच्या डोक्यातली आग कोणी समजून घेऊ शकलेलं नाही. लहानपणी कधी झाडाला झोळी बांधायचे माझी, कधी बैलगाडीला. लहानपणापासून ऊसतोड मजुराच्या पोरांनी रडायचं नाही, हे ठरलेलं असतं. मोठा भाऊ नाहीतर बहीणच आई होते लेकराची. कारण कोपीतल्या बायकांचं जगणं म्हणजे फक्त शोकांतिका असते. पहाटे थंडीच्या कडाक्यात आंघोळ करून दिवसभराचा स्वयंपाक करायचा, धुणी भांडी आवरायची आणि हातात कोयता घेऊन आपल्या नशिबाचा राग काढत काढत उसावर सपसप वार करायचे. सुट्टीचं नाव काढायचं नाही कधी. अगदी आजारी पडायची सुद्धा परवानगी नाही. हाडं गोठणारी थंडी एवढी की आयुष्याची होळी करण्याची इच्छा व्हायची. हे सगळं तुम्ही बघत आला असणार. आम्ही जगत आलो. सांगायचं एवढंच आहे की लाकडी घाण्याला रसवंतीला असलेला बैल जसा एकाच जागी गोल गोल फिरत असतो, तसे आम्ही वर्षानुवर्ष त्याच त्या कारखान्यासाठी त्याच त्या शेतात राबत आलोय. ऊसाला भाव न मिळाल्यामुळे नाराज शेतकरी आणि तोंडाला पानं पुसल्यासारखी भाववाढ मिळालेले ऊसतोड मजूर. पण लढायला तर पाहिजे. तुम्ही, आम्ही दोघांनी. शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी, शेतमजुराला भाव मिळण्यासाठी. कधी बाभळीच्या, कधी लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असायची आईने लहानपणी. आमच्या नशिबात लिंबोणीच्या झाडामागे लपलेला चंद्र नव्हता. झोळीत पडल्या पडल्या थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आलो लहानपणापासून. आम्ही पाचटात रांगलोय. ऊसाचे पाते तलवारीसारखे अंगावर वार करायचे, पण त्रास वाटला नाही. आम्हाला त्रास फक्त जेव्हा पुढारी शब्द फिरवतात तेव्हा होतो.
आमची प्रत्येक पिढी हा कोयता पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा नाही म्हणून दुप्पट जोमाने राबत असते. पोराला नोकरी लागावी म्हणून आयुष्यभर राबणारा बाप नकळत पोराच्या हातात कोयताच देऊन जातो खूपदा. उसाला सुद्धा डोळे असतात, पण उसाची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही काय माहित. एकतर आमच्या हाताला योग्य दाम द्या, नाहीतर आमच्या हातातला हा कोयता कायमचा काढून टाका. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून लिहिलंय. ऊस गोड असतोच. ऊस तोड कामगाराचे शब्दही गोड मानून घ्या. तर एक वेगळं पत्र तुम्ही आज आणलं आणि खरंच असं अनेक अनेक कामगार असतील, लाखो असतील या महाराष्ट्रामध्ये. त्यातल्या एकाने हे लिहिलंय म्हणजे अनेकांचं हे म्हणणं असावं आणि ते चांगल्या माणसांपर्यंत तुम्ही आज पोहोचवलं आणि हा चांगला दिवस होता. आज तीनही व्यक्ती इथे बसलेल्या आहेत. त्यांनी ऊसतोड कामगारांसाठी प्रचंड काम केलेलं आहे आणि ते करत आहेत. जोरदार टाळ्या तिघांसाठीही. आणि नवीन पिढी आहे त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा या सगळ्यांची आहेच. पंकजाताई काय सांगाल? भाऊक कसं पत्र होतं. ऊसतोड कामगारांचं प्रतिनिधित्व मी करते, कारण ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर गुंडे साहेबही लढले. त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या ज्या भाववाडी होत्या त्याच्या संघर्षात आदरणीय शरद पवार साहेब आणि मुंडे साहेब हे दोघं बसवून नेहमी त्याला न्याय द्यायचे. पण हे मला असं वाटतं की प्रत्येक कामगाराचं त्या जे ज्याच्यावर जगतात त्या उद्योगाशी जे नातं आहे ना, ते गाय वासरासारखं असलं पाहिजे. कारण गाईला जर पान्हा फुटला तर वासराचं पोट भरतं असं नातं असलं पाहिजे. अनेक वर्ष कामगारांचं शोषण झालं आणि आता कामगारांना अधिकार कळायला लागले. हा असंघटित कामगार आहे, याला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये बऱ्याच वेळा राजकारण होतं आणि राजकारणामुळे न्याय थोडासा त्यांना हवा तेवढा मिळत नाही. हे चित्र मला आत्ता या टप्प्यात दिसलं. पण तरीही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न, म्हणजे आजच मी सकाळी एका ऊसतोड कामगाराचा ॲक्सिडेंट झाला आणि निधन झालं, त्याचं ॲम्ब्युलन्स त्याला मिळत नव्हती. पहाटे आज ॲम्ब्युलन्स मिळाली. एका मुलाच्या पाठीवर गेट पडून त्याचा मणका पूर्ण निकामी झाला. ते सगळं सोशल मीडियावर आहे. तर तो कायमचा अपंग झाला. मी त्याच्या घरी गेले होते त्या दिवशी. त्याला आत्ता मी मुंबईला आणलंय, काल तो मुंबईत होता. आणि त्याला म्हटलं तुला कितीही न्यूरोसर्जन मोठा, आमच्याकडे न्यूरोसर्जनही इथे आहेच आहे, मोठा आला असेल तर आम्ही तुझा उपाय करू, तुझा पायावर उभं करू. आपल्याला जे करता येईल ते आपण आपल्या परीने करू शकतो. ऊस हा कामगारांचा शत्रू नाही, ऊस हा कामगारांची शक्तीच आहे. पण ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीला ऊस तोडावा लागू नये हे एक जिवंतपणे बघायचं आहे मला. दादा तुम्ही काय सांगाल? एकतर फारच भावनिक असं पत्र आणि वस्तुस्थिती या पत्राच्या माध्यमातून मांडलेली आहे. कारण का माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की याच्या पुढं जी नवीन पिढी आहे, कदाचित माझी जी पिढी आहे आणि माझ्या नंतरची जी पिढी आहे, त्यांनी हातामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोयता धरला नाही पाहिजे. त्यासाठी शिक्षणाबरोबर त्या परिसरामध्ये व्यवसायाची नाही नोकरीची संधी आपल्याला द्यावी लागेल. महिलांची फार अडचण असते, फार कष्ट करावे लागतात आणि त्याच्याचबरोबर ज्या लहान मुली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना ऊस तोडायचा वेळ आली की त्यांना तिथून त्या कारखान्याच्या या ठिकाणी, कारखान्याला ठीक आहे तिथं शाळा स्थापन केलेल्या आहेत, पण त्याचा खूप शिक्षणाच्या बाबतीत फायदा होतो असं नाही. आणि त्याच्यातून मग एक पिढी सातत्याने ही शिक्षणापासून वंचित राहते. त्यामुळे आपल्याला शिक्षण याच्यावर काम करावं लागेल आणि त्या नव्या पिढीला तिथं नोकरी कशी देता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न हे करावे लागतील. जर त्या बाबतीत पण कमी पडलो तर कदाचित नंतर कुठंतरी असं म्हणावं लागेल की राजकारणामध्ये येऊन आम्ही काय केलं, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्हा सर्वांना कोणाच्याही जीवनाचं राजकारण न करण्यासाठी या अलीकडच्या काळामध्ये जे राजकारण बिघडलं ते थोडंसं सुरळीत करावं लागेल. असं केलं तरच मला असं वाटतं की आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा विकासाच्या दिशेने जाईल. सुजय दादा तुम्ही काय?
सांगाल यावर? ताईंचा जिल्हा आणि आमचा जिल्हा हा मूळच उगम आहे ऊसतोड कामगारांचा, आणि साधारण ऊसतोड कामगारांचा प्रश्न आपल्या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम खरं तर मुंडे साहेबांनी केलं, आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा पण त्या प्रक्रियेत होते. आणि खरं तर त्यांच्यामुळंच आज हे चित्र, खरं हे कामगारांच्या ह्या अडचणी पण आहेत, फक्त एक कामगारने ह्या समोर आलं. आमदार साहेब बोलले, ताईंनी मांडलं, खरं तर ते पुढाकार घेतात, ते जे जे काही नेतृत्व केले आम्ही त्या गोष्टी मागे त्यांच्या मागे कायम आहोतच खरं, कारण की त्या गोष्टी फार जवळून त्यांनी पाहिलेल्या आहेत साहेबांबरोबर राहून. आज आम्ही तरुण आहोत, मी आहे, त्यांचा कारखाना आहे, ताईंचा आहे, किंबहुना आम्ही जेवढे तरुण आमदार खासदार असो ज्यांच्याकडे कारखाने आहेत, आम्ही, मला तरी वाटतं की एकत्र बसलं पाहिजे आणि प्रत्येकाने काही काही जबाबदाऱ्या कोणाच्या शिक्षणाच्या आपल्याला घेऊ शकतो का आपण, एक फंड क्रिएट करून. उदाहरणार्थ नगर जिल्ह्याचे एवढे साखर कारखानदार आहेत, जिल्ह्यापुरतं जर मांडायचं झालं तर, आता माझं हॉस्पिटल आहे 700 बेडचं, तर यांना या कालावधीमध्ये कुठलीही इजा झाली तर याचा मोफत उपचार हे हॉस्पिटल करेल आणि कारखाना तुम्हाला नंतर पेमेंट करेल, तर मी थांबू शकतो 1 वर्षभर, मला काही लगेच पैशाची आवश्यकता नाही. तर असं एक जॉईंट एफर्ट अदर दॅन बाकी सगळ्या गोष्टी तर माझ्या शिक्षण संस्था आहेत, ताईंच्या आहेत, त्यांच्या आहेत, आम्ही जर सगळे एकत्र आलो आणि हे खरंच आम्हाला करायचं आहे आमचं मनापासून, राजकीय पक्ष बाजूला ठेवून ताईंनी नेतृत्व केलं, यांनी नेतृत्व केलं, आम्ही यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर काम करायला तयार आहोत, आमचं काय म्हणणं नाही. पण कोणी नेतृत्व करा, पण बियॉन्ड पार्टी लाईन्स आणि एक चांगल्या विचाराने. मी म्हणत नाही की फार आपण बदल करू शकू, पण 5 लोकांचं कुटुंब जरी घडवलं तरी आय थिंक या पत्राला 5% तरी उत्तर दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. आय थिंक. वा 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 वा. अरविंद जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी हे पत्र लिहिलं होतं. आणि धन्यवाद काका, आपण आलात म्हणून हे छान पत्र इथं पोहोचलं. थँक्यू. तर आता जोड्या आहेत म्हटल्यानंतर काही जोड्यांच्या गमती पण झाल्या पाहिजेत. होय, जसं की लग्न म्हटलं की सर उखाणा असतो. त्यांच्याही लग्नात उखाणा घेतलेलाच असेल यात. मी सुरुवात करणार आहे ताईंपासूनच. सर तुम्हाला पण घ्यायला लागणार आहे. माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. क्या बात आहे. बघा, नाही आम्ही खरंच नाही फोडला, ते जास्त तयारी करून आले धावाऐवजी, असं माझ्या लक्षात आलं की त्यांना माहिती होती की हा प्रश्न डॉक्टर विचारणार कदाचित. तर लग्नामध्ये घेतला होता तुम्ही, तो चालेल, किंवा नवा जर काही. मला उखाणे अजिबात येत नाही. लग्नात माझा उखाणा सुद्धा माझ्या मागे मामा उभा होता माझा. माझं उत्तर हेच होतं, कारण मामानी मला उत्तर बघितलं, कारण मामानी मला उखाणा सांगितलं होतं लग्नाच्या वेळी. प्रमोद महाजन माझे मामा माझ्या मागे उभे होते आणि मला उखाणा येत नव्हता आणि खूप पब्लिक होतं. तर मामानी सांगितलं तू माईक घ्या हातात. माईक माझ्या जीवनात सुटलाच नाही. तर त्यांनी माझ्या हातात माईक दिला. मी म्हटलं माईक, नवरीच्या हातात माईक, मी तर लाजायचं असतं वगैरे. नाही नाही, तू माईक घे, ही गर्दी जर स्टेजवर आली तर स्टेज पडेल, मग तू सगळ्यांना आव्हान कर की स्टेजवर येऊ नको. आणि अमितला सांगितलं, हे बघ शेवटची मंगलाष्टका व्हायच्या आधी पळायचं तर पळून जा. चान्स आहे, पळायचं तर पळून जा. आणि मला उखाणा माझ्या कानात त्यांनी सांगितला. आता मला 20 वर्ष झाले लग्नाला, तो का बघते, कारण तोच घेणं आवश्यक आहे. दुरून तुम्ही सर्व आलात द्यायला मला आशीर्वाद. काय अमितचं नाव घेते आणि देते तुम्हाला धन्यवाद. आता मला एक्झॅक्टली शब्द मलाही आठवेना, पण मला उखाणे येत नाहीत तर मी ते आठवायचा प्रयत्न करून घेण्याचा प्रयत्न. नाही, बारीक तुम्ही माईकचं म्हणालात, मला विशेष वाटतं की समजा आता डॉक्टर लोकांचं कसं बोलताना पटकन 2 डॉक्टरकीच्या गोष्टी येऊनच जातात, तुम्ही टाळूच नाही शकत पटकन. म्हणजे एखाद्याकडे बघितलं की आपण पहिले ते डोळे बघतो किंवा काही लाल झाले तर इथून ऑब्झर्वेशन सुरूच होतं माणसाचं. तसं राजकीय व्यक्तीच्या हातात माईक आल्यानंतर प्रश्न कुठलाही असला तर भाषण येतं का असं पटकन, जसं की लग्नात असं झालं असेल कदाचित. माईक आल्यानंतर उखाणा घ्यायच्या आधी समजा आज या ठिकाणी हा पहिलाच शब्द आला तो म्हणजे उखाणा पण असा होऊ शकला असता की लग्नामध्ये आमच्या जमले सगळे आज या ठिकाणी, लग्नामध्ये आमच्या जमले सगळे आज या ठिकाणी, अमित माझे राजा मी त्यांची राणी, असंही होऊ शकलं असतं कदाचित. चालेल, राणी व्हायला कोणाला आवडेल. बस त्यांनी तर आठवलं. सर आता तुम्ही म्हणाला माझा तयार होता. नाही, माझं उत्तर तयार होता. तुम्ही कॉपी केलं, कारण मला उखाणा प्रमोद मामांनी कानामध्ये सांगितलं होतं. बर, तुम्हाला आणखीन काय आवडतं? गाणं ऐकायला, गाणं गायला? मी असं ऐकलं की तुम्हाला गाणं गायला कराओकेवर आवडतं.
आम्हाला कंपल्सरी ऐकावं लागतं. हो 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 छान गातो तो. मी मागच्या आठवड्यात आम्ही एक कराओके सिस्टम आणलंय. बरं. आम्ही दोघं आमच्या फार्म हाऊसला गेलो होतो. मी म्हणलो चला मी गातो. वा. तर मी बऱ्यापैकी गातो मी. आणि पंकजा सांगितलं ड्युएटला, ती ड्युएट माझ्याबरोबर गायली नाही. ती स्वतः कधी कधी एकटी गाते. बरं सर तुम्ही गा, मला जे आवडेल मॅम साठी एखादं डेडिकेट करा. मी मासूम पिक्चरचा गातो. हा. हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए, खुले आम आंचल न लहरा के चलिए, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. वा. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला, तुमच्यासाठी गायलं तुम्ही? मला भीती वाटली. मला असं वाटलं की आता माझा नवरा आता दिसेल तुमच्याबरोबर कुठेतरी ऑटोग्राफ घ्यायला जावं लागेल. पण ठीक आहे, गुड लक. थँक्यू. वा वा. पण मजा येते खरं तर या जोड्यांच्या बरोबर गप्पा करत असताना. खूप छान वाटतंय मंडळी की हा भाग खूप छान रंगला आणि उद्याच्या भागाची आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे, कारण उद्याच्या भागात सुद्धा हे सगळे लाडके पाहुणे आपल्या बरोबर असणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या लेडीज जिंदाबाद.